नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 146. च्यवन ऋषींची तपोभूमी, नेत्ररोग निवारक च्यवनाश्रम. बडवाला नर्मदा मातेच्या दर्शनासाठी म्हणून खेडीघाटावर पुन्हा एकदा गेलो. मांडवगडासाठी ज्याप्रमाणे नर्मदा मातेचा काठ सोडावा लागतो, अगदी त्याच पद्धतीनं इथं देखील नागेश्वर या ठिकाणी असलेल्या रेवाकुंडाला परिक्रमा करावी लागते. त्यामुळे नर्मदा मातेचा किनारा सोडावा लागतो. हे ठिकाण इथून सुमारे 5-7 किलोमीटर दूर आहे. आता तिथे जावे लागणार म्हणून मी नर्मदा मातेचं दर्शन घ्यायला काठावर आलो होतो. काठावर भाविकांची प्रचंड गर्दी होती. मी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला आणि परत फिरणार इतक्यात एक वयस्कर गृहस्थ माझ्या दिशेने पळत आले आणि मला नर्मदेहर करून म्हणाले की तुम्ही कृपया बालभोग घेण्यासाठी माझ्या घरी चला. मी त्यांना म्हणालो की मी रेवाकुंडाकडे निघालो आहे. ते म्हणाले माझं घर त्याच वाटेवर आहे, आपण गाडीवर जाऊया. मी त्यांना सांगितले की मी गाडीवर बसत नाही. मग त्यांनी मला त्यांच्या घराचा पत्ता तोंडी सांगितला. सुमारे 5-1 किलोमीटर अंतरावर एक मोठा गृहप्रकल्प होता. त्याच्या शेजारी बंगल्यांच्या सोसायटीमध्ये यांचं घर होतं. मी तिथे रस्त्यावरती थांबतो, आपण या असे म्हणाले आणि घरी या, नक्की या असे सांगत गाडीवर निघून गेले. यांचं नाव मदनलाल गुप्ताजी असं होतं. बरंच अंतर चालत त्यांच्या घरापाशी आलो. मोठी बंगल्यांची सोसायटी होती. यांचं घर बरंच आत होतं, परंतु घरी येतो असा शब्द दिल्यामुळे जावे लागले. डांबरी रस्त्यावरून अनवाणी चालताना खूप त्रास होतो. पायाला खडे टोचतात आणि चटके देखील बसतात. आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करताना अनवाणी पायांचा कधीच विचार केला जात नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. असो, यांनी घरी गेल्यावर मी नको नको म्हणत असतानासुद्धा पद्धतशीरपणे औक्षण पाद्यपूजा वगैरे करून स्वागत करून सुंदरसा शिरा, पोहे आणि सरबत यांचा पोटभर बालभोग करवला. निर्विकारपणे मी हे सर्व पाहत होतो. जोळीत बसलेली महामाया अजून काय काय दाखवेल याचा नेम नाही, असा विचार मनोमन करत होतो. यांचा पुत्र राहुल गुप्ता गाडीने नर्मदा परिक्रमा काढायचा. त्याचं माहितीपत्रक देखील त्यांनी मला दिलं. माझ्या पायात बूट नाहीत कळल्यावर त्यांनी मला बूट देण्याचा संकल्प केला. माझ्यासोबत ते दुकानामध्ये आले आणि 340 रुपये किमतीचा एक बूट त्यांनी मला घेऊन दिला. खरेदीसाठी माझ्याकडे पैसे नव्हतेच. हा नर्मदा परिक्रमेतील माझा 12वा बूट ठरला. इतकी पादत्राणे घालून झाली होती की आज नक्की आपले पादत्राण कुठले हेच माझ्या लक्षात यायचे नाही. जीवनामध्ये पादत्राण आपल्याला खूप काही शिकून जाते बघा. जोवर आपण रोज पादत्राण पायामध्ये घालत असतो, वापरत असतो, तोपर्यंत आपल्याला त्याचे खूप प्रेम असते. आपले पादत्राण कितीही गर्दीमध्ये आपण ओळखत असतो, परंतु एकदा का आपण त्याचा त्याग केला आणि नवीन चप्पल घेतली की बरेचदा जुनं पादत्राण कुठले घातले होते हे देखील आपल्याला आठवत नाही. आजकाल अनेक मोबाईल वापरून झाल्यावर आपल्याला असं होतं पहा, जोवर फोन वापरत आहे तोपर्यंत तो लक्षात राहतो, परंतु एकदा का नवीन फोन वापरायला सुरुवात केली की जुना फोन कुठला होता ते देखील आठवत नाही. कपड्यांचं देखील असंच असतं. थोडक्यात काय तर हा मानवी स्वभाव आहे. कोणी आपल्यावर कितीही उपकार करू देत, जोपर्यंत ती व्यक्ती आपल्यासोबत आहे किंवा नित्य संपर्कात आहे तोपर्यंतच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर प्रेम राहते. एकदा का ती व्यक्ती नजरेआड गेली की ती आपल्या डोक्यातून कायमची निघून जाते. काही वर्षांनी तर आठवायची देखील बंद होते. हा सरासरी मानवी स्वभाव आहे हे लक्षात ठेवून आपण कधीही कोणाकडूनही अपेक्षा बाळगू नयेत. नेकी करावर दर्या मिळाल असे वागावे. परिक्रमेतील पादत्राणांनी मला इतकी साथ दिली होती तरी देखील त्यांचे फोटो उपलब्ध नसते, तर मला त्यातले एकही पादत्राण कदाचित आठवले नसते. असो, तुम्हाला अजून काय हवे ते मागून घ्या असे गुप्ताजी सारखे म्हणत होते आणि मी त्यांना एकच सांगत होतो, गुप्ताजी, जो प्राप्त है पर्याप्त है. गुरुचरण सिंग नावाचा माझा एक खोराबीर या मडियाहू तालुक्यातील जौनपूर जिल्ह्यातल्या गावचा मित्र आहे. आम्ही दोघे बोलत असताना एकदा तो सहज म्हणाला होता, जो प्राप्त है पर्याप्त है. हे वाक्य माझ्या पक्के डोक्यात बसले आणि मला आवडले. रात्रभर मी त्यावरच चिंतन करत राहिलो. सकाळी झोपून उठल्या 4 ओळी खरडून काढल्या, त्या आपल्यासाठी सोबत जोडत आहे. जो प्राप्त है पर्याप्त है. जिंदगी की दौड़ में दिन रात हर कोई व्याप्त है. हम है परे इस मोह से, जो प्राप्त है पर्याप्त है. जब रो पड़ा बचपन में माँ ने ले लिया था गोद में. जब रो पड़ा बचपन में माँ ने ले लिया था गोद में, तब स्तन्य के धन्य हम, जो प्राप्त है पर्याप्त है. कर खेल कूद आते थे घर, लगती क्षुधा तब पेट भर. माँ की बनाई रोटियाँ, जो प्राप्त है पर्याप्त है. बढ़ते गए पढ़ते गए, नई सीढ़ियाँ चढ़ते गए, मंजिल को पाके कह दिए, जो प्राप्त है पर्याप्त है. घर बार सारा बस गया, कर ब्याह बंदा फंस गया, तब फूल फल बेली पे जितने, प्राप्त है पर्याप्त है. आयु मिली ईश्वर दया, जीवन सफल सारा किया, अब राह पे अंतिम मेरे, जो प्राप्त है पर्याप्त है. धक धक रही मेरी चिता, जल के मिटी सारी व्यथा, है सार क्या सुन के कथा, जो प्राप्त है पर्याप्त है. जो प्राप्त है पर्याप्त है.
गुप्ताजींनी जाता जाता त्यांच्या मुलाच्या यात्रा कंपनीची पत्रकं मला दिली. ती पत्रकं इथे आपल्या माहितीसाठी जोडतो आहे. मदनलालजी गुप्ता यांचा मुलगा राहुल गुप्ता यांच्या नर्मदा परिक्रमा आणि अन्य यात्रांची माहिती देणारं हेच ते माहितीपत्रक आहे. माहितीपत्रक केवळ आपल्या माहितीसाठी जोडल्याची कृपया नोंद घ्यावी. यात कुठलाही व्यावसायिक किंवा वैयक्तिक हितसंबंध नाही. इथून पुढे चोरल नदीच्या काठावर परमादरणीय दगडू महाराजांचा अतिशय सुंदर असा आश्रम चारुकेश्वर इथे आहे. एक अतिशय भव्य दिव्य असा वटवृक्ष या आश्रमामध्ये. इथे अखंड रामनाम जप चालू असतो. आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे पुराचे पाणी आतमध्ये येते. आता आश्रमातील मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले आहे. परंतु वटवृक्षाखाली बसण्याची मजाच वेगळी आहे. चोरल माता आणि नर्मदा माता यांचा मोठा विहंगम संगम वटवृक्षाखाली बसून पाहता येतो. हाच तो भव्य दिव्य वटवृक्ष. परमपूज्य दगा महाराजांचे सान्निध्य लाभलेले दोंडाईचा या गावचे एक व्यापारी आहेत. श्री शिरीषभाई इंदाणी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा चारुकेश्वरी जाण्याचा योग आला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की दगडूजी महाराज अथवा दगा महाराज या वटवृक्षाला बडदादा म्हणायचे. साधारण नर्मदाखंडामध्ये संतांना किंवा तपस्वींना दादा म्हणायची पद्धत आहे. तोच मान दगा महाराज या वटवृक्षाला देत. यावरून आपण याची महानता लक्षात घ्यावी. इथला नर्मदा मातेचा किनारा अतिशय मनोहर असा आहे. सिद्ध वटवृक्ष अशी पाटी जाण्याच्या मार्गावर लावलेली आहे आणि वटवृक्षाची माहिती आणि महती देखील शेजारी लिहिलेली आहे. वटवृक्षाखाली एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली असून ही मोठी तपस्थळी हे गेल्यावर लगेच जाणवतं. वरती असं भव्य दिव्य मंदिर जयपूरच्या लाल दगडात बांधण्यात आलं आहे. इथेच अखंड रामनाम सुरू असतं. चोरल नदीच्या संगमावरचं हे दिव्यस्थान आहे. परंतु पलीकडे असलेल्या भूतेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मात्र आपण चोरल नदी पार करून जाऊ शकत नाही. कारण रेवाकुंडाचं पाणी चोरल नदीमध्ये मिसळले अशी मान्यता असल्यामुळं ती पार केली जात नाही. या चित्रामध्ये आपल्याला चारुकेश्वर महादेव, वटवृक्ष आणि चोरल नर्मदा मैया संगम दिसतोय. समोर भूतेश्वर महादेवाचं मंदिर आहे. समोर आपल्याला नजरनिहाल आश्रम आणि श्री श्री रविशंकर यांचा आश्रम दिसतो. परंतु मध्ये येणारे रेवाकुंड पार करून जाता येत नाही. त्यामुळे चारुकेश्वरपासून चोरल नदी न ओलांडता पुन्हा 5-6 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. परिक्रमेच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला याचा उल्लेख आढळतो. हा परिक्रमेच्या आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकात आलेला रेवाकुंडाचा उल्लेख आहे. इथं लिहिले बघा की यहाँ से चोरल नदी पार करके आगे भूतेश्वर महादेव, डोलारी आश्रम 3 किलोमीटर, नरसिंह कुंड, कोटेश्वर महादेव है, लेकिन परिक्रमावासी चोरल नदी को पार न करे. चारुकेश्वर से बड़वा जाकर नागेश्वर महादेव में रेवाकुंड को दाहिने हाथ रखकर आगे बढ़ना चाहिए. यहाँ अष्टभुज गोपाल मंदिर, दत्त मंदिर सदाव्रत है. यहाँ से चोरल नदी पार करके जंगल में मोदरी गाव पहुंचना चाहिए. मोदरी म्हणजे महोदरी, जिथे च्यवन ऋषींचा आश्रम आहे. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की परिक्रमेचं माझं जे पुस्तक आहे त्यात माझ्या काही ठरलेल्या खुणा होत्या. पोकळ गोल जिथं गेला आहे त्या ठिकाणामध्ये मी भोजन प्रसादी घेतलेली आहे. भरीव गोल केला आहे ते मुक्कामाचं ठिकाण असायचं. आणि चांदणी म्हणजे जिकडं पुन्हा जायला आवडेल किंवा पुन्हा राहायला आवडेल असं एखादं रम्य ठिकाण असायचं. इथं आपण बघू शकतो की च्यवनाश्रम आणि कश्यप आश्रम हे दोन्हींना मी चांदणी केली आहे. च्यवनाश्रमाला पोकळ गोल आहे म्हणजे मी तिथे जेवलो आहे. आणि कुंडीच्या ठिकाणी भरीव गोल आहे म्हणजे इथं भोजन प्रसाद मुक्काम केला आहे. गुप्ताजींनी दिलेले बूट फारच आरामदायक होते. त्यांचे आभार मानून पुढे चालत नागेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी आलो. रेवाकुंडाचं दर्शन घेतलं. इथे परिक्रमावासींसाठी मार्ग आखून ठेवलेला आहे. एका खोल खड्ड्यामध्ये मंदिर आणि रेवाकुंड आहे. रेवाकुंडाच्या मधोमध मंदिर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी पूल बांधला आहे. कुंडामध्ये मोठे मोठे मासे आहेत. परिक्रमावासियांनी कसे जायचे याचा मार्ग तिथे आखून ठेवलेला आहे आणि दाखवला देखील जातो. हेच ते बडवाचे रेवाकुंड आणि नागेश्वराचं मंदिर. या कुंडामध्ये कासवं देखील आहेत आणि या पद्धतीचे मोठे मोठे मासे देखील आपल्याला पाहायला मिळतात. जिवंत मासे असणं हे या पाण्याचा ताजेपणा आणि स्वच्छपणा सिद्ध करतं. एका मोठ्या महाद्वारातून उतरल्यावर असं पूल आहे जिथे परिक्रमावासींना एकाच बाजूने जावे आणि यावं लागतं. परिक्रमावासी दिसल्याबरोबर लोक तुम्हाला मार्ग सांगायला सुरुवात करतात. रात्री इथं सुंदर असं कारंजं आणि रोषणाई केलेली असते. मंदिराचं प्रवेशद्वार असं बाहेर असून खाली पायऱ्या उतरल्यावर मंदिरात जाता येतं. हे श्री नागेश्वर महादेव आहेत. मंदिरात जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे. चित्रात जे जिना दिसतोय त्या बाजूने बाहेर पडावं लागते. पुजारी महाराजांनी मला मार्गदर्शन केलं. मंदिरामध्ये सतत गर्दी होती. परिक्रमावासी आला हे पाहिल्यावर लोक प्रेमाने नर्मदेहर करतात व नमस्कार देखील करतात. तो नमस्कार आपल्याला नसून नर्मदा मातेला हे लक्षात घेऊन आपण डोळे मिटून तो नमस्कार तिला अर्पण करावा. पाठीवर ओझं असल्यामुळे आपल्याला वाकून नमस्कार करणं अवघड जातं. परंतु मनोमन नमस्कार आवर्जून करावा व तो नमस्कार करताना परस्पर देवोभव असा आपला भाव असावा.
मंदिरातून बाहेर पडलो. मागे एक छोटासा ओढा होता. तो ओलांडण्याचा चटकट मार्ग होता. इथे मला 8-10 वर्षे वय असलेला साई नावाचा एक अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगा भेटला. त्याने मला मधले सगळे रस्ते दाखवत मुख्य रस्त्यावर आणले. वाटेतील अनेक मंदिरांचे दर्शन त्याने मला घडवले. इथे चोरल नदी पुन्हा एकदा आडवी येत होती. ती पार करायची नाही असा संकेत आहे. इथे मला एक दुकानदार भेटला. मेडिकलमधून काहीतरी वस्तू घ्यायची होती, परंतु दुकान चोरल नदीच्या पलीकडे होतं. त्याने मला दुकानामध्ये बसवले आणि स्वतः नदी पार करून माझ्यासाठी ती वस्तू घेऊन आला. त्याने मला चहापान देखील करवले. याची पत्नी CISFमध्ये होती. आणि सध्या तिची सेवा पुणे विमानतळावर चालू होती. त्याने मला फोन लावून तिच्याशी बोलायला दिले. मी त्या दोघांच्या संसाराचे खूप कौतुक केले आणि असे सुखाने व आनंदाने नांदा अशा शुभेच्छा दिल्या. पुणे विमानतळावर तिला काही अडचण आली तर कोणाला संपर्क करायचा तो क्रमांक देऊन ठेवला. शिक्षण कमी असल्यामुळे दुकान चालवायला लागणारा तिचा पती पत्नीसाठी आणि तिच्या प्रगतीसाठी काहीही त्याग करायला तयार होता. हे पाहून मला खूप आनंद वाटला. याचं नाव होतं मनोज शर्मा. याचं चहाचं दुकान होतं. इथून थोडंसं गेल्यावर नदी पार करता येईल अशी जागा आहे. तिथून CISFच्या ट्रेनिंग एरिया अर्थात प्रशिक्षण छावणीला सुरुवात होते आणि त्या मार्गाने चालत बडवा हे गाव हे मी सोडलं. सकाळची वेळ असल्यामुळं जवानांचं ड्रिल आणि ट्रेनिंग सुरू होतं. आश्चर्य म्हणजे हे जवान देखील जाणाऱ्या परिक्रमावासीला नर्मदे हर म्हणतात. हे पाहून मला बरे वाटले, खूप बरे वाटले. असे म्हणेल तेच खरे हिंदुस्थानचे सैन्य. देवाला पाहून तोंड वाकडे करणारे सैन्य इंग्रजांचेच म्हणावे लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अथवा CISFचे प्रशिक्षण केंद्र बडवा येत आहे. हा अतिशय मोठा आणि सुंदर रमणीय असा परिसर आहे. हे आपण बघू शकताय. रिजनल ट्रेनिंग सेंटर बरवाहा ऑफ CISF बडवाह यांचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. मी जेव्हा कुठलंही लष्करी आस्थापन पाहतो तेव्हा मला असा प्रश्न पडतो की हे देखील आपल्याच लोकांनी बनवलं आहे आणि आपलेच लोक वापरत आहेत. मग इथे एवढी स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणा दिसतो, तसा बाहेरील रस्त्यांवर का दिसत नाही? खरोखरच विचार करून पाहण्यासारखी गोष्ट आहे. असो, इकडे हा छोटा साई काही केल्या माझ्या पिछा सोडेना. इतका लहान मुलगा एखाद्या अनोळखी बाबासोबत इतका लांब चालतोय हे दृश्य आपण शहरामध्ये कल्पना देखील करू शकत नाही. इतकं भयावह वाटू शकणार आहे. परंतु नर्मदा खंडामध्ये हे फार नित्याचं आहे. अखेरीस मी त्याला काही दक्षिणा आणि खाऊ दिल्यावर मगच साई पळाला. त्याला दक्षिणेची अपेक्षा होती, परंतु मी त्याला सांगितलं की दक्षिणा आईवडील काढून घेतील, परंतु खाऊ मात्र तुला खायला मिळेल. मग मात्र त्याने खाऊ घेतला. इथून पुढे घनदाट जंगल सुरू झाले. वाटेमध्ये कोणीही नव्हते. अतिशय निर्मनुष्य रस्ता होता. पोटात आग पडू लागली. गुप्ताजींनी सोबत सातूचे पीठ आणि द्राक्षे दिली होती. एका दगडावर बसून ती खावी असा विचार केला आणि द्राक्ष काढणार इतक्यात माकडांची एक मोठी टोळी मला बघते असं माझ्या लक्षात आलं. मग मी ती द्राक्ष काढून सर्व माकडांना वाटून टाकली. स्वतः खाण्यापेक्षा इतरांना खायला दिल्यावर मिळणारा आनंद अधिक मोठा असतो. आवाज करत द्राक्षे खाणारी माकडे पाहून समाधान मिळाले. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर लक्षात येतं की थोडंच खावं, परंतु आनंद घेत खावं. असे केल्याने खूप समाधान मिळते. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की वन्य प्राण्यांना आपणहून खायला घालणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण त्यामुळे जंगलामध्ये जाऊन स्वतःचे अन्न शोधण्याची त्यांची क्षमता आपण कमी करत नेतो. इथे माझे लक्ष नसताना अचानक माकडे आल्यामुळे मला त्यांना द्राक्षे द्यावी लागली. अन्यथा त्यांनी माझं चालणं मुश्किल करून सोडलं असतं. असो, काल मेहताखेडीमध्ये मी एकादशीचं व्रत केलं होतं, परंतु रात्री आश्रमामध्ये फक्त जेवणच तयार केलेलं असल्यामुळं जेवावंच लागलं होतं. त्यामुळे माझी जी काही उपासाची गरज होती ती पूर्ण नाही झाली आणि त्यामुळंच नर्मदामातेनं आज मला पुन्हा एकदा उपवास घडवला होता. मरकटीला पाहिल्यावर पुन्हा पुढे चालू लागलो. इथून पुढे जयंती माता नावाचे जंगल लागते आणि तिथे तुम्हाला सर्वाधिक काळ एकटे चालावे लागणारा एक 21-22 किलोमीटरचा टप्पा लागतो असं अनेक ठिकाणी मी ऐकलं होतं. इथे जयंती माता मंदिर अशी पाटी दिसली आणि अंतर 3 किलोमीटर दाखवलं. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. मला क्षणभर कळेच ना की आपण जयंती माता जंगल पार केले की काय. परंतु अधिक विचार न करता मी जंगलामध्ये शिरलो आणि एका कोरड्या पडलेल्या म्हणजे चोरल नदीच्याच काठाने चालत घनघोर अरण्यामध्ये असलेल्या एका डोंगरापाशी आलो. या डोंगरामध्ये एका गुहेमध्ये जयंती मातेचा विग्रह होता. हे जयंती माता म्हणतात ते मूळ ठिकाण नव्हे, परंतु त्याच मातेचं हे मंदिर होतं. इथे परिक्रमावासी फारशी येत नाहीत असे पुजाऱ्याने मला सांगितले. स्थानिक ग्रामस्थ मात्र येत जात होते. ठिकाण अत्यंत घनदाट जंगलामध्ये आणि अतिशय रमणीय आहे. इथे काही काळ घालवला. फारच रम्य ठिकाण होते. आता नदी कोरडी पडली होती, परंतु तिला पाणी असताना तर हा भाग स्वर्गासारखा भासत असणार. परंतु केवळ 6 किलोमीटर अधिकचे चालावे लागते म्हणून परिक्रमावासी इकडे येत नाहीत. मला मात्र नर्मदा मातेच्या कृपेने जयंती मातेच्या या दुर्मिळ गुहेचं दर्शन झालं. आपण बघू शकताय, नकाशा पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की चोरल नदीच्या काठावर असलेलं जयंती माता मंदिर हे किती घनघोर अरण्यामध्ये विसावले. हे संपूर्ण जंगल चालताना खूप मजा आली होती. कानावर पडणारे विविध पशुपक्ष्यांचे आवाज फारच आल्हाददायक असतात. जंगलातून विविध झाडांचे सुगंध घेऊन येणारा वारा इतका सुखद असतो की त्याची बरोबरी जगातल्या कुठल्याच वातानुकूलन यंत्राशी होऊ शकत नाही.
जयंती माता मंदिराकडे जाणारा जो पूल आहे त्याच्या अलीकडे असे गोलाकार बंधारे घातले असून पावसाळ्यामध्ये हा परिसर फारच रमणीय दिसतो. प्रत्यक्ष जयंती मातेचं मंदिर म्हणजे डोंगरात असलेली एक गुहा आहे. पुन्हा एकदा सांगतो की जयंती माता जंगल म्हणून जे प्रसिद्ध आहे ती जयंती माता वेगळी, हा त्याच मातेचा एक विग्रह आहे. घनघोर अरण्यामध्ये विसावलेली ही गुहा पुलावरून तर फारच सुंदर दिसते. या गुहेकडे जाण्याचा मार्ग डोंगरावर असल्यामुळे चढून जाण्यासाठी अशा पायऱ्याच्या स्वरूपाचा आहे. या पायऱ्या चढून गेल्यावर डोंगरामध्ये गुहा आहे आणि गुहेमध्ये गेल्यावर जयंती मातेचं असं सुंदर दर्शन होतं. पुजारी महाराजांनी पुढे जाण्यास सांगितल्यामुळे मी पुढे चालू लागलो. इथून पुढे मी पुन्हा एकदा कोरड्या पडलेल्या नदीपात्रातून चालायला लागलो. संपूर्ण जंगलातला रस्ता होता. अतिशय घनदाट अरण्य पाहून मन सुखावत होतं. जयंती माता मंदिरामध्ये भोजन प्रसादाची काही व्यवस्था नव्हती, त्यामुळे उन्हातून उपाशी पोटी चालत राहिलो. सोबतचं पाणी कधी संपून गेलं होतं. घशाला कोरड पडू लागली होती. नदीचं पात्र कोरडं असल्यामुळे बाकी कुठे पाणी मिळण्याची काही शक्यता नव्हती. फक्त नदीपात्रात झाडी खूप हिरवीगार असते, तिचा लाभ घेत मी चालत राहिलो. चालता चालता एके ठिकाणी रस्ता लागला. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे चालण्याची गती मंदावली होती. इतक्यात मोटरसायकलवरून एक माणूस आला, शेजारून निघून गेला. थोडं अंतर पुढे जाऊन पुन्हा वळून मागे आला आणि त्याने मला हलव्याची एक पिशवी दिली. तो म्हणाला की मी देवाला नैवेद्य दाखवायला म्हणून हा हलवा घेऊन चाललो होतो, परंतु तुम्ही उपाशी दिसता, तर तुम्हीच हा हलवा खावा. मी देवाला दुसऱ्या कशाचा तरी नैवेद्य दाखवेन. माणसामध्ये देव पाहणाऱ्या त्या माणसाचे मला अपरंपार कौतुक वाटले. देवाचे खरे स्वरूप याच माणसाला कळले बघा. स्वतः परमेश्वराने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की मीच वैश्वानर नावाचा अग्नी बनून प्रत्येक जीवाच्या पोटामध्ये वास करतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामिनम चतुर्दम. त्या वैश्वानर अग्नीला हा नैवेद्य अर्पण होणार होता. हा विवेक, ही सद्बुद्धी प्रत्येक माणसाला आली तर आपल्या धर्माचं पुनरुत्थान व्हायला वेळ लागणार नाही. एका झाडाखाली बसून मी तो हलवा खाल्ला. हलवा म्हणजे हा रव्याचा चांगला खरपूस आणि तांबूस भाजलेला शिरा होता. घरच्या गाईच्या साजूक तुपामध्ये केलेला होता. पिशवीची गुंडाळी करून दप्तरामध्ये भरली आणि पानांना हात पुसून पुढे चालू लागलो. अतिशय निर्मनुष्य असा अरण्यातून जाणारा तो रस्ता होता. रस्त्यावर वाहतूक अजिबातच नव्हती. उन्हाचा तडाखा वाढत होता. झाडांच्या सावल्या त्यांच्या पायाशी विरून गेल्या होत्या. हे पानगळीचं जंगल असल्यामुळे झाडांच्या नुसत्या काड्या शिल्लक होत्या. काळाभोर डांबरी रस्ता अक्षरशः तापून आग होत होता. थांबावी अशी जागा सापडत नव्हती. भराभर पावले उचलावी तर अंगातली शक्ती कमी पडू लागली होती. मला इथून महोदरी किंवा मोदरी या गावातील च्यवन ऋषी आश्रमात पोहोचायचं होतं. पुढे कुंडी मार्गे जावे लागते. इथे जाण्यासाठी 2 मार्ग होते. पहिला मार्ग सुलगाव 3 किलोमीटर, कुंडी 11 किलोमीटर आणि दुसरा मार्ग होता इथून च्यवन आश्रम 7 किलोमीटर, कुठावा इथला कश्यम आश्रम 3 किलोमीटर, पुन्हा च्यवन आश्रम 3 किलोमीटर आणि कुंडी 15 किलोमीटर. बहुतांश परिक्रमावासी कमी अंतर असल्यामुळे पहिला मार्ग निवडतात. परंतु मला वाटेतील सर्व स्थानांचं दर्शन घ्यायचं होतं. तसेच नर्मदा मातेचं दर्शन आणि स्नान देखील करायचं होतं. त्यामुळे मी दुसरा मार्ग निवडला. कारण कश्यप ऋषींचा जो आश्रम आहे तो नर्मदा मातेच्या काठावर आहे. एकदा कुठल्याही कारणासाठी नर्मदा मातेच्या किनाऱ्याहून लांब गेलं की परिक्रमावासी तिथून समांतर असलेला रस्ता पकडून चालत राहतात. त्यामुळेच नर्मदा मातेच्या काठावरील दुर्मिळ स्थानं पाहायची राहून जातात. असे शक्यतो करू नये. परिक्रमा म्हणजे केवळ चालणेच आहे हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये चालण्याचा कंटाळा करू नये. असेच उन्हातानातून चालताना एका झाडाखाली उजव्या हाताला एक मोठा रांजण पाण्याने भरून ठेवलेला दिसला आणि माझा तहानलेला जीव रांजणात पडला. धावतच जाऊन मी ते थंडगार पाणी आकंठ प्यायलो. इथे पशुपक्ष्यांसाठी देखील पाणी भरून ठेवले होते. पिवळ्या कंठाची चिमणी, टकाचोर, बोरड्या किंवा सातभाई असे सर्व पक्षी तिथे येऊन पाणी पिऊन तृप्त होत होते. मी इथे सुमारे तासभर शांतपणे एका झाडाखाली पडून पक्ष्यांच्या गमतीजमती पाहत बसलो. ज्याने कुणी हे पाणी भरले असेल त्याला मनापासून अनेक आशीर्वाद दिले. इतक्यात तो पाणी भरणारा मनुष्य गाडीवरून आलाच. एक तरुण मुलगा दुचाकीवरून पाण्याचे कॅन घेऊन ही सेवा करत होता. तो बडवाला कामाला जायचा तेव्हा एकदा 2 कॅन भरून पाणी रांजणामध्ये भरायचा आणि कामावरून परत जाताना पुन्हा एकदा पाणी भरून जायचा. त्याचे हे काम किती पुण्यप्रद आहे विचार करून पहा. मी त्याला नाव विचारल्यावर त्याने नाव देखील सांगितलं नाही. म्हणाला, प्रभूजी नाम में क्या रखा है, नर्मदा मैया के नाम पे सब चलता है. मी त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि पुढे चालू लागलो. बरंच अंतर चाललो तरी अजून च्यवन ऋषी आश्रमाची कुठली खूण दिसेना. अखेरीस पुन्हा एकदा डाव्या बाजूला एका गर्द झाडाच्या जाळीमध्ये अर्धा पाऊण तास पडून राहिलो. इथे पूर्वी कोणीतरी अशाच पद्धतीने झोपून गेले असेल अशा खुणा आजूबाजूला दिसत होत्या. परिक्रमा अशीच असणार, दुसरे कोण जाणार इथून. पाणी प्यायलो तिथून इथे येईपर्यंत एकही गाडी मला दिसलेली नव्हती. यावरून हा रस्ता किती निर्मनुष्य असेल याची आपण कल्पना करून पाहावी. हा रस्ता भर जंगलातून गेलेला असल्यामुळे इथे सर्व प्रकारची वन्य श्वापदे दिसतात. पट्टेरी वाघ, ज्याला या भागामध्ये ढोरबाग असं देखील म्हणतात, हा तर या जंगलाचं भूषण आहे. परंतु त्याचसोबत बिबट्या, भेकर, कुरंग व सुरंग हरणं, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, साळींदर, कोल्हा, लांडगा, तरस, अस्वल असे सर्व प्रकारचे पशुपक्षी इथं आढळतात.
पशु इथं आढळतात. चरणाऱ्या गायी हिंस्र श्वापदांकडून उचलले जाणे हे इथल्या लोकांसाठी नित्याचं झालं आहे. सुदैवाने दुपारची वेळ असल्यामुळे माझा यापैकी कोणाशी सामना झाला नाही. परंतु जरी मला हे प्राणी दिसले नसले तरी त्यांना मी निश्चितपणे दिसत होतो याची मला खात्री होती. हळूहळू अरण्याची घनता वाढते आहे असं माझ्या लक्षात आलं. आपण बघू शकताय की या घनघोर अरण्यातून जाणारा बढवा ते च्यवनऋषी आश्रमाचा मार्ग, ज्याला जयंती माता मार्ग असं म्हणतात. इथे मी वर वर्णन केल्याप्रमाणे 2 मार्ग लागतात. मी नर्मदा मातेच्या जवळून जाणारा उजवीकडचा मार्ग निवडला. पुढे ओंकारेश्वर धरणाचे पाणी शिरल्यामुळे पुन्हा एकदा नर्मदा मातेपासून खूप लांब जावे लागते. परंतु त्या नादात काही दुर्मिळ स्थानांचं दर्शन चुकू नये म्हणून मी हा मार्ग निवडला आणि तो निर्णय अतिशय योग्य ठरला असं पुढे लक्षात आलं. हे जे 2 मार्ग फुटलेत त्याचंच हे चित्र आहे. इथे आपण बघू शकताय या अरण्याला सिद्धवरकूट अरण्य असं नाव आहे आणि अत्यंत घनदाट अरण्य असल्यामुळं मुख्य डांबरी सडक सोडून कुठेही डावीकडे उजवीकडे जाण्याचा प्रयत्न परिक्रमावासींनी अजिबात करू नये, कारण हे जंगल खरंच खूप दाट आहे. मला आधी कळलं असतं तर इथेच असलेल्या काठाच्या रस्त्याने देखील मी गेलो असतो, परंतु हा मार्ग अतिशय दुर्गम असून इथे वाटेमध्ये कोणीही भेटत नाही. वरील नकाशामध्ये आपल्याला लक्षात येईल की बडवा किंवा चोलनेच्या संगमापासून कश्यपऋषी आश्रमापर्यंतचा रस्ता हा नर्मदा मातेच्या किनाऱ्याने असलेला मार्ग आहे तो आपल्याला दिसतोय. परंतु डावीकडे असणारे घनदाट अरण्य पाहता आपल्या लक्षात येईल की इथे कुठल्याही प्रकारची मानवी मदत मिळणं केवळ अशक्य आहे. अर्थात साधुसंत याच मार्गाने जातात हे देखील मी पाहिलं आहे. मला मात्र नर्मदा मातेने जयंती मातेचे दर्शन घडवून अरण्य दर्शन घडवून फिरवून पुन्हा काठावर आणलं. आपण बघू शकताय या नकाशामध्ये आपल्याला कश्यप मुनींचा आश्रम, च्यवन ऋषींचा आश्रम आणि चोर नदी संगम हे सगळं दिसतंय. कश्यप ऋषी आश्रमाच्या समोरच ओंकारेश्वर हे अतिपवित्र तीर्थक्षेत्र असून आपल्याला नर्मदा माता आणि कावेरी मातेचा संगम इथे पाहायला मिळतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं जायचंच असा निश्चय मी मनोमन केला होता. अर्थात तेव्हा मी नकाशा पाहिलेला नसल्यामुळं हे अंतर किती आहे किंवा अरण्य किती घनदाट आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. परंतु पुढे आलेल्या अनुभवांनी मला त्या अरण्याची गहनता कायमची पटवून दिली. च्यवन ऋषी आश्रम मी चालत असलेल्या जयंती माता मार्गावरतीच होता आणि कश्यप ऋषी आश्रमासाठी घनघोर अरण्यातून 3 किलोमीटर आत चालत जावे लागायचे. परंतु तसे आपण जावे असा संकल्प नर्मदा मातेच्या कृपेने माझ्या मनाने घेतला आणि त्यामुळेच परिक्रमेतील अत्यंत दुर्मिळ असे अनुभव मला घेता आले. प्रचंड उष्णतेमध्ये मी ज्या झाडाखाली झोपलो होतो ती सावली फारच सुखद वाटत होती, परंतु चुकून माकून डोळा लागला असता आणि रात्री जागली असती तर कठीण परिस्थिती उद्भवली असती. त्यामुळे अखेरीस मी त्या हिरव्यागार गर्द झाडीतून माझे आसन उचलले आणि पुन्हा एकदा जंगलातून चालायला सुरुवात केली. काही अंतर चालल्यावर च्यवन ऋषी आश्रमाची पाटी दिसली. च्यवन हा शब्द ऐकल्यावर बऱ्याच लोकांना च्यवनप्राश आठवेल, ते अगदी योग्यच आहे. या आयुर्वेदिक औषधाचा शोध च्यवन ऋषीमुळेच लागलेला आहे आणि अगदी याच आश्रमात लागलेला आहे, कारण इथेच त्यांचा आश्रम होता आणि इथल्याच वनस्पती गोळा करून देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांनी सर्व रोगांवर मात करण्याची प्रतिकारशक्ती देणारे आणि मनुष्याला पुन्हा एकदा चिरतरुण बनवणारे च्यवनप्राश हे रसायन बनवले होते. मला हा आश्रम पाहण्याची मोठीच उत्सुकता होती. आश्रमाची पायवाट घनदाट जंगलातून जात होती. अचानक मला गायींचा एक मोठा कळप चरताना दिसला. इथे थोडं अंतर चालल्यावर मला एक कूपनलिका दिसली, जिला हातपंप लावला नव्हता, परंतु ज्यातून आपोआप पाणी भसाभसा बाहेर पडत होतं. हे पाणी पिण्यासाठी गायींची आणि पशुपक्ष्यांची लगबग उडाली होती. इतक्या उन्हाळ्यामध्ये असे आपोआप बाहेर येणारे पाणी पाहून मला आश्चर्य वाटले आणि वनक्षेत्र असल्यावर भूजल पातळी कशी उन्नत राहते हे पुन्हा एकदा लक्षात आले. च्यवन ऋषींच्या आश्रमाची कथा मोठी अद्भुत आहे. इथे च्यवनेश्वर महादेवांची स्थापना करून च्यवन ऋषी तपाचरणासाठी अरण्यामध्ये बसलेले होते. अनेक वर्ष तप केल्यामुळे ते वृद्ध झाले होते. पुढे त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचे मोठे वारूळ तयार झाले. एकदा शर्याती नावाचा राजा त्याची कन्या सुकन्या हिला सोबत घेऊन इथे वनविहारासाठी आला होता. सुकन्या वनामध्ये फिरत असताना तिला हे वारूळ आणि त्याला 2 डोळे असे दिसले. तिने गंमत म्हणून बाणाने दोन्ही डोळे फोडून टाकले. त्याबरोबर भयंकर आक्रोश करत तपोनिधी उठले आणि हे दृश्य पाहून राजा भयभीत झाला. आता कश्यप ऋषी च्यवन ऋषी काहीतरी शाप देणार. इतक्यात राजाने त्यांची क्षमा मागितली आणि मरेपर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी सुकन्या ही आपली कन्या आपल्याला दान करत आहे असे सांगून दोघांचा विवाह लावून दिला. सुकन्याला देखील तिच्या या कृत्याचा पश्चाताप झाल्यामुळे तिने वयोवृद्ध च्यवन ऋषींची खूप मनोभावे सेवा केली. एक दिवस देवांचे वैद्य अश्विनी कुमार भ्रमण करत इथे आलेले असताना त्यांनी सुकन्या देवी करत असलेली सेवा पाहिली आणि तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्यांनी सांगितले की माझ्याकडे एक असे औषध आहे ज्याच्या सेवनाने च्यवन ऋषी पुन्हा एकदा तरुण होऊ शकतात. इथे जवळच एक कुंड होते. त्या कुंडामध्ये 3 जण उतरले. ऋषींनी औषध प्राशन करून या कुंडामध्ये अश्विनी कुमार आणि सुकन्या यांच्यासोबत डुबकी मारताच त्यांना पुन्हा एकदा पूर्वीचे तरुण शरीर प्राप्त झाले. अश्विनी कुमारांच्या या कार्यावर प्रसन्न होऊन च्यवन ऋषींनी त्यांना भरपूर आशीर्वाद दिले आणि अजून अधिकचे काही अधिकार दिले. त्यामुळे चिडलेल्या इंद्राने इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता ऋषीवर यांच्या शापामुळे तो स्थितप्रभ होऊन उभा राहिला. अखेरीस तो शरण आल्यावर त्याला उशाप मिळाला. तिथून पुढे वरील सर्व पात्रांचे स्मरण करून या कुंडामध्ये स्नान केल्यास नेत्ररोग बरे होतात अशी मान्यता या जलाला प्राप्त झाली, अशी आख्यायिका आहे. तसेच अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींना
जे औषध खाऊ घातले ते च्यवनप्राश या नावाने प्रसिद्ध झाले. हा आश्रम अतिशय पवित्र होता आणि जणू काही आपण जुन्या पौराणिक काळामध्ये आहोत असं वाटावं असं वातावरण इथे आपोआपच निर्माण झालेलं होतं. इथे महोदरी मातेचं स्थान असून त्यामुळेच या गावाला मोदरी असं नाव पडलं आहे. च्यवनगौड ब्राह्मण समाजाचं हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्यामुळं या समाजाद्वारेच हा आश्रम चालवला जातो. आश्रमाचे महंत तरुण असून गोसेवक आहेत. आश्रमामध्ये 6 वयस्कर गुरुबंधू एकत्र राहत आहेत असे मला लक्षात आले. त्यामुळे त्यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा महंतांकडे व्यक्त केली. आश्रमामध्ये प्रचंड प्रमाणात माकडे उपद्रव करत असल्यामुळे या संतांचा निवास असलेली कुटी चहूबाजूंनी जाळीने वेढलेली आहे. परिक्रमावासींची राहण्याची सोय वेगळी केलेली असते. परंतु या 6 गुरुबंधूंनी मला त्यांच्या इथेच आसन लावण्यासाठी तखत अर्थात लाकडाची खाट देऊ केली. परंतु मी ती नम्रपणे नाकारली आणि त्यांच्या पायापाशी जमिनीवरच आसन लावले. या सर्वांचा अतिशय उत्तम असा सत्संग मला लाभला. कच्ची कैरी, पाड असलेला आंबा आणि पिकलेला आंबा ही जरी एकाच झाडाची फळं असली तरी तिघांची चव वेगळी असते. अगदी त्याचप्रमाणे नवीन साधू, एखादा महंत आणि अनेक दशके साधुत्व धारण केलेले वयोवृद्ध साधू या सर्वांच्या अनुभवामध्ये, ज्ञानामध्ये, धारणेमध्ये जाणवण्याइतपत फरक असतो. असे साधू कुठे मिळाले तर आवर्जून सत्संगाचा लाभ घ्यावा. अतिशय दुर्लभ असा हा संतसंग असतो. साधूंना शक्यतो समोर आलेला मनुष्य कसा आहे हे आपोआप कळत असते, कारण तितक्या मोठ्या संख्येने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये माणसं पाहिलेली असतात. बरेचदा लौकिक जीवनात अतिशय प्रतिष्ठित वाटणारी एखादी व्यक्ती साधूंसमोर गेल्यावर साधू मात्र त्या व्यक्तीचा अपमान करत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. याउलट लौकिक जीवनात कफल्लक भासणारी एखादी व्यक्ती साधूंच्या समोर गेल्यावर साधू त्या व्यक्तीला सन्मानाने वागवत आहेत असं देखील पाहायला मिळतं. इथे दोष त्या व्यक्तीमध्ये किंवा साधूच्या वर्तनामध्ये नसून दोष आपल्या दृष्टीमध्ये आहे. समोरची व्यक्ती जे दाखवते आहे ते सत्य आहे असे समजून चालण्याची आपल्याला लौकिक जीवनामध्ये सवय लागलेली असते. याउलट साधू मात्र व्यक्तीच्या दिसण्यावर न जाता असण्यावर जात असतात. मला माझ्या अल्पायुष्यामध्ये पूर्वसुकृतामुळे अनेक साधुसंत, महंत, बैरागी, वितरागी, तडी, तापसी, संन्यासी, योगी, विदेही महात्मे यांचे दर्शन आणि सहवास लाभलेला आहे. या सर्वांच्या बाबतीत मी हे निरीक्षण केलेले आहे की ते समोरची व्यक्ती कोण आहे याची तमा न बाळगता कशी आहे यावरून कसं वागायचं ते ठरवतात. या आश्रमामध्ये तरुण संन्यासी देखील अतिशय तेजस्वी आणि कष्टाळू होते. विशेषतः इथले एक तरुण साधू पाहिल्यावर मला गंजाल, गोमती, नर्मदा माता त्रिवेणी संगमावरील नागा साधूंची आठवण झाली. इथे जुना आखाड्याचं जे दत्त मंदिर सांभाळणारे जे महंत आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे हा तरुण साधू होता. मी त्याला हे सांगितल्याबरोबर तो हसू लागला आणि मला म्हणाला की यापूर्वी अनेक साधूंनी मला हेच सांगितले आणि मला खरोखरच त्या नागा साधूंना भेटण्याची मनापासून इच्छा आहे, परंतु अजून योग आलेला नाही. त्या आश्रमामध्ये पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. नेहमीप्रमाणे मी आश्रमामध्ये एक फेरफटका मारला आणि सगळ्या गोष्टी अनिमिष नेत्रांनी पाहिल्या. सर्व देवस्थानांचे मनोभावे दर्शन घेतले. आपणही ते दर्शन घेऊयात. महोदरी देवीचं मूळ स्थान असलेल्या महोदरीचा आश्रम किंवा मोदरीचा आश्रम हा च्यवन ऋषींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि च्यवनगंगा किंवा अमृतकुंड हे इथलं मुख्य तीर्थ आहे. त्याचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे. या संपूर्ण भागामध्ये घनदाट अरण्य असून भूगर्भातला पाण्याची पातळी देखील खूप वर आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी आढळते. पावसाळ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळं वाहून गेलेले रस्ते इथं पाहायला मिळतात. आश्रमामध्ये मोठ्या संख्येनं गोवंश सांभाळलेला असून सुंदर असा गोठा इथं आपल्याला पाहायला मिळतो. आश्रमातल्या सगळ्या गायी चरण्यासाठी जंगलामध्ये सोडल्या जातात आणि बरेचदा वाघाच्या हल्ल्यामध्ये गायी मरण पावतात. हा आश्रम उदासीन आखाड्याच्या ताब्यात आहे. आश्रमात सगळीकडे हरिहर हरी इच्छा असं लिहिलेलं आढळतं. आश्रमच्या परिसरामध्ये अत्यंत घनदाट असं अरण्य आहे. मोठ्या प्रमाणात वन्य श्वापदांचा वावर आहे. या संपूर्ण जंगलामध्ये अन्यत्र कुठेही परिक्रमावासियांची सोय होत नाही. त्यामुळे जिथं असलेला परिक्रमावासी निवास मंडप हा चारी बाजूंनी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे वन्य श्वापद आणि माकडं यांच्या उपद्रवापासून परिक्रमावासियांची आणि त्यांच्या सामानाची मुक्तता होते. या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे ओढे नाले आहेत आणि सर्वत्र घनदाट झाडी पाहायला मिळते. मुंग्यांची मोठी मोठी वारुळं इथं आपल्याला पाहायला मिळतात. सगळी वारुळं किमान 1 फूट उंचीची तर आहेतच. मठामध्ये गोरक्षनाथांची एक सुंदर मूर्ती आहे. ते स्वतः इथं उभे तसा आभास आपल्याला होतो. चंद्रदेवांची देखील एक सुंदर अशी मूर्ती या आश्रमामध्ये. परिसरामध्ये मोठमोठी अजस्त्र झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आश्रमाचा परिसर खूपच मोठा आहे. सर्वत्र हिरवीगार झाड असल्यामुळं मन प्रसन्न होतं. हेच या आश्रमाचं प्रवेशद्वार आहे. आश्रमाकडे जाणारा रस्ता हा असा कच्चा मातीचा आहे आणि दुतर्फा तुफान झाडी आहे. हे आश्रमाचे प्रमुख महंत असून ते अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि गोसेवक आहेत. आश्रमातला तरुण साधू सर्व पूजा अर्चा आणि अन्य कारभार सांभाळतो. डावीकडे दिसत आहेत हेच ते साधू ज्यांना बघून मला नागाबाबांची आठवण झाली होती. हेच ते आहेत.
हे तरुण साधू अतिशय तेजस्वी असून मोठ्या कौशल्याने आश्रमाचा सगळा कारभार ते सांभाळतात असं माझ्या लक्षात आलं. हाच तो संत आहे जिथे या 6 गुरुबंधू वयस्कर साधूंनी मला तकत दिला होता, परंतु मी त्यांच्या चरणाशी बसून सत्संग केला. साधू क्षणाक्षणाला आपली परीक्षा घेत असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं. आश्रमाचे तरुण महंत हरिइच्छा म्हणून सर्व कारभार सांभाळतात. हे सगळे तरुण साधू मला आश्रमात भेटले होते. हा आश्रम साधू संतांनी नेहमी गजबजलेला असतो. इथे रामगोपालदास नामक यतिवर यांची समाधी असून त्यांची सुंदर अशी मूर्ती इथं बसवलेली. साधू संतांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि तेच चांगलं आहे. गृहस्थी लोकांनी स्वतः साधूंनी परवानगी दिल्याशिवाय त्यांच्यासोबत राहण्याचा आग्रह धरू नये हेच उत्तम आहे. आश्रमाचा संपूर्ण इतिहास इथं लिहिला आहे, तो आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. सिद्धोदासीन च्यवनऋषी आश्रम महोदरी इथं चालणारे जे विविध सण उत्सव आहेत वार्षिक, त्याची यादी आपल्याला इथे पाहायला मिळते. आश्रमाचा परिसर अतिशय रम्य आणि सुंदर असा आहे. अमृतकुंडाला केंद्रस्थानी ठेवून या आश्रमाचा विकास केला गेला आहे. इथे च्यवनेश्वर महादेवांच्या मंदिरावर लिहिलेला एक श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. हा श्लोक ज्यांना नेत्ररोग आहेत त्यांनी आवर्जून पाठ करावा. श्लोक असा आहे: शर्यातीच्या सुकन्याच्या च्यवन शक्रमश्विनव एतेषां स्मरणमात्रेण नेत्ररोगान विनश्यती. शर्याती राजा, सुकन्या ही त्याची कन्या, च्यवन ऋषी, शक्र म्हणजे इंद्र आणि अश्विन म्हणजे अश्विनी कुमार, या सगळ्यांच्या स्मरणाने केवळ स्मरणानेच आपल्या नेत्ररोगांचा परिहार होतो, नेत्ररोग बरे होतात. आश्रमाची कथा आपण मग अशी पाहिलीच, त्या कथेतलीच ही सगळं पात्र आहेत आणि यांचं जो कोण स्मरण करेल त्याचे नेत्ररोग बरे होतात असा या श्लोकाचा भावार्थ आहे. ज्यांना नेत्ररोग असतील त्यांनी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. त्याचबरोबर अतिशय आरोग्यदायी असा च्यवनप्राश देखील आपण सेवन केला पाहिजे असा या संपूर्ण कथेचा भावार्थ निश्चितपणे आहेच. कारण या संपूर्ण परिसरातल्या दुर्मिळ वनस्पतींपासून बनवलेलं हे रसायन निश्चितपणेच आरोग्यदायी असणार या शंकाच नाही. हा फोटो याच जंगलातला आहे. हेच ते कूप आहे ज्याला पंपाशिवाय किंवा हातपंपाशिवाय अखंड पाण्याचे झरे लागलेले आहेत आणि त्यातून बसाबस पाणी बाहेर अखंड येते. इथून जवळच असलेला महोदरीचा किंवा मोदरीचा जलप्रपात देखील प्रसिद्ध आहे. इथे विविध प्रकारचे सरीसृप आहेत, श्वापद. त्यांची संख्या अधिक असल्यामुळं पर्यटकांनी सावध राहावं अशा आशयाच्या पाट्या सर्वत्र लावलेल्या आपल्याला आढळतात. मोठे मोठे अजगर तिकडे. आणि पवित्र असं औषधी जल असणारं हेच ते अमृतकुंड आहे. याच्यामध्ये आता स्नान करू देत नाहीत, परंतु याचं पाणी डोळ्यांना लोक लावतात. मी देखील लावलं होतं. नर्मदा मैयाच्या कृपाने हा लेख लिहिला आहे किंवा हा लेख मी वाचतो तोपर्यंत तरी प्रस्तुत लेखकाला चष्मा लागलेला नाही. बरेचदा परिक्रमावासी मूळ रस्त्यापासून आश्रम थोडासा आत असल्यामुळे पुढे जाण्याचा विचार करतात, परंतु तसं कृपया करू नये, नाहीतर एका जबरदस्त स्थानाला आपण परिक्रमेदरम्यान मुकाल हे निश्चित आहे. हा च्यवन ऋषी आश्रम कितीही आत असला तरी आपण तिथं गेलं पाहिजे. एकंदरीत हा आश्रम कायमच स्मरणात राहिला असा आहे आणि इथं पुन्हा जायचं असं ठरवलं तर एका पायावर जायची आपली तयारी आहे. परंतु इथल्या साधूंशी चर्चा करताना असं लक्षात आलं की इथून कश्यप ऋषींचा आश्रम केवळ 3 किलोमीटर दूर आहे. वाट जंगलातली आहे, परंतु नर्मदा मातेच्या काठावरती हा आश्रम आहे असं कळल्याबरोबर कुठलाही मागचा पुढचा विचार किंवा कुठलाही साधकबाधक विचार न करता मी तत्काळ माझी झोळी उचलली आणि नर्मदा मातेच्या दिशेने झेपावलो. आईचा महिमा सांगताना समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात: क्षणभरी बाळ मातेसी न देखे, तरी आक्रंदोनी रुदन करी दुःखे, ते समयी माते सारिखे आणिक काहीच नाही. जरी ब्रह्मादिक देवा आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझावले आपले माते वाचोनी. कुरूप अथवा कुलक्षण सकळाहून करंटे बना, तरी नाही ती समान भूमंडळी कोणीही. आई कशीही असली तरी ती बाळासाठी तिचा सहवास हा हवाहवासाच असतो. आईच्याशिवाय बाळ क्षणभरही आनंदाने राहू शकत नाही. साक्षात ब्रह्मदेव आले किंवा लक्ष्मी सांभाळायला आली तरी बाळाला आईशिवाय दुसरं कोणीही नको असतं. आई कुरूप किंवा कुलक्षणी असली तरीही देखील बाळाला ती प्रियच असते. इथं तर माझी नर्मदामाई इतकी सुंदर, इतकी सुलक्षणी आणि इतकी अलौकिक होती की तिच्या दर्शनाशिवाय आणि स्पर्शाशिवाय एक क्षणही नर्मदा खंडामध्ये व्यतीत करणे म्हणजे मला वेळ वाया घालवण्यासारखे वाटत असे. त्यामुळे मी आश्रमातून बाहेर पडलो. अंधार पडेल का, पुढे जंगल आहे का वगैरे कुठलाही प्रश्न मला पडला नाही. अनेक साधुसंतांच्या सहवासात बसलेला मी क्षणामध्ये एका अतिशय घनदाट अरण्यामध्ये घुसलो. आता मला सोबत होती ती फक्त रातकिड्यांच्या किर्र आवाजाची, मला दिसू न शकणाऱ्या परंतु मला पाहत असलेल्या अनेक वन्य श्वापदांची आणि अखंड सुरू असलेल्या नर्मदा मातेच्या नामस्मरणाची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.